राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 36,000 कोटीच्या कर्जमाफीला मंजुरी देण्यात आलेली आहे। ही कर्जमाफी नेमकं शेतकऱ्यांना कधी मिळणार याबाबत कुठलंही चित्र स्पष्ट नाही। मात्र आज या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या कर्जमाफीला मंजुरी देण्यात आलेली आहे। मात्र याविषयी शेतकऱ्यांना काय वाटतंय जाणून घेण्यासाठी आपण धाराशिव जिल्ह्यातील कौडगाव येथील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत। आपल्यासोबत शेतकरी आहेत। सरकारकडून कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली आहे, काय नेमकं सांगा? खरं तर सांगायचं म्हणलं तर हे सरकार म्हणजे लबाडाचं अवतरण्याच्या काही खरं नाही। कारण ह्याच्या आधी पण सरकारने असे बरेच आकडे पोकळ बाहेर काढले होते। ज्यावेळेस अतिवृष्टी झाली, लोकांची जनावर वाहून गेली, जमिनी चाटून गेल्या, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की 30,000 कोटी आम्ही तुम्हाला 30,000 कोटीची घोषणा केली, परंतु 15,000 कोटी सुद्धा शेतकऱ्यांना दिलेलं नाही। दिवाळी साजरी करतो म्हणजे आणि दुसऱ्या दिवाळी आली पण पहिलेच अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेलं नाही। त्याच्यामुळे आकडेवारीचं सरकार आहे आणि 36,000 कोटीची घोषणा जाहीर केली। त्यात 56 लाख शेतकरी बसवले होते। आता 56 लाख गुणवले 36,000 कोटी करा, त्यातच तुम्ही हिशोब करा सरकारला आकडेवारीचं म्हणावं। आणि दुसरी गोष्ट काय केली, ही सन्मान म्हणून 50,000 रुपये दिले। हे जे शेतकरी रेग्युलर भरतात मग त्यांना न्यायच भेटत नाही आणि जे शेतकरी हे करतात म्हणजे थकवतात किंवा काय होतंय त्यांच्याकडून थकलं जातं, तर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटली। ह्याच्या आधी अशा बऱ्याच कर्जमाफी झाल्या पण त्या जे थकीत आहेत त्यांना झाल्या त्या। मग आमचं काय म्हणणं होतं, तुम्ही वचननामा काढला विधानसभेच्या आधी, तुम्ही वचननाम्यामध्ये काय म्हणलं की सरसकट कर्जमाफी करतो, मग आता तुमचं वचननामा गेला कुठं? म्हणजे तुम्हाला निवडणूक आली की फक्त तुम्हाला शेतकऱ्याची आठवण दिसते। आणि आज सुद्धा आकडेवारीची घोषणा करायचं कारण सांगतो, ह्यांनी बंद पाकिटा तयार केलाय। 36,000 कोटीची घोषणा केली, मग 36,000 कोटीची घोषणा करताना त्यांनी टक्केवारी केली असेल, कुणाला किती द्यायचं, मग तुम्ही ते काय जाहीर केलं नाही? का जाहीर केलं नाही त्याचं एक कारण होतं, आता विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या त्या, आणि हे जर आपण आकडेवारी बाहेर आणली तर आपल्याला इथं धोका बसू शकतो, म्हणून हे आकडेवारी बाहेर आणलेलं नाही। मग तुम्ही जे टक्केवारी आकडे ठरला होता 36,000 कोटी, मग तुम्ही कुठल्या बेसवर ठरवला होता? मागणी काय असणार आहे? नाही, हे तर कर्जमाफी चुकीचे आहे। आमचं म्हणणं असं आहे, तुम्ही सरसकट कर्जमाफी, तुम्ही जे वचननामे दिले तर सरसकट कर्जमाफी, तर सरसकट कर्जमाफीची मागणी काय सांगाल? कर्जमाफीची घोषणा शासनाने केली, कर्जमाफीची गोष्ट हे कशी आहे, चुकीची आहे, अन्यायकारक आहे। जे रेग्युलर शेतकरी भरतात त्यांच्यावर खरंच अन्याय आहे। कसं अन्याय होते म्हणजे? आज जे थकीत आहेत त्यांनाच फक्त हे आहे, जे रेग्युलर भरतात त्याचा काहीच नाही ना अजून। 50,000 म्हणायला अजून खात्यावर 1 रुपया टाकलेला नाही, प्रोत्साहन पण अजून काय नाही, रुपया मिळालेला नाही कोणाला। मिळाले तुम्हाला पैसे प्रोत्साहन? नाही नाही मिळालेलं नाही। घोषणा केली सरकारने, आता नाही, पूर्वी बी समजा कर्ज काढले आणि भरले आम्ही, मिळालेलं नाही ते प्रोत्साहन, हे ते काही मिळत नाही आणि देतील त्या वेळेला खरं काही विश्वास नाही त्याचे, म्हणजे नाही, खोट्या गोष्टी आपण जर पाहिलं तर शासनानं जरी या कर्जमाफीला जरी मंजुरी दिलेली असली, मात्र शेतकऱ्यांना जोपर्यंत ही कर्जमाफी प्रत्यक्षात मिळत नाही किंवा कर्जमाफीची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत काही खरं नाही, असं जी म्हणणं आहे ती शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।